Hello students, in previous lecture we studied about function in C++. In that we see the prototyping. What is function prototyping? Part of functions, in that we learn what is function declaration, function call and function definition with example. Now in today's lecture we see about the function type or type of functions in C++. There are four types of functions based on arguments and return types. What is arguments and what is return types? I told you in a function prototyping. Then first one is a which is the 4 points. The first one is a function no argument and no return type. First, second function no argument but return value. Third, argument but no return value, and fourth, argument and return value. See here a diagram with argument and without argument. फंक्शन्स टाईपमध्ये विथ आर्ग्युमेंट, विदाउट आर्ग्युमेंट. विथ आर्ग्युमेंटमध्ये कुठले कुठले आहेत? विथ रिटर्न स्टेटमेंट, विदाउट रिटर्न स्टेटमेंट, अँड विदाउट आर्ग्युमेंटमध्ये विथ रिटर्न स्टेटमेंट, विदाउट रिटर्न स्टेटमेंट. तर सगळ्याचं एक्झाम्पल बघूया, सेंटॅक्स बघूया. फंक्शन्स डिक्लेरेशन्स नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. नो आर्ग्युमेंट म्हणजे काय? नो आर्ग्युमेंट म्हणजे काय झालं? फंक्शनला मी पॅरामीटर पास केलेले आहेत का इथं? नाही. म्हणजे काय झालं? हा नो आर्ग्युमेंट विथ नो रिटर्न व्हॅल्यू. वर्ड काय झाला? वर्डचा अर्थ काय? रिटर्न नथिंग. म्हणजे काय झालं? नो आर्ग्युमेंट विथ नो रिटर्न व्हॅल्यू. सेकंड कुठला आहे? नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. मी आर्ग्युमेंट पास केलेले आहेत काय? म्हणजे पॅरामीटर पास केलेले आहेत का फंक्शनला? नाही. म्हटल्यानंतर काय झालं? नो आर्ग्युमेंट बट इंटिजर मी काय केलेलं आहे? डेटा टाईप दिलेला आहे. म्हटल्यानंतर काय झालं? काहीतरी रिटर्न करणार आहे. नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. थर्ड आहे आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. म्हटल्यानंतर मी काय दिलेलं आहे? आर्ग्युमेंट पास केलेले आहेत पण काय केलेलं आहे? रिटर्न व्हॅल्यू काय दिलेली? वर्ड दिलेली आहे डेटा टाईप. म्हणजे काय झालं? याचा काय अर्थ आहे? आर्ग्युमेंट बट नो रिटर्न व्हॅल्यू. आणि फोर्थ वन कुठला आहे? आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. म्हणजे काय झालं? मी आर्ग्युमेंट पण पास केलेले आहेत आणि मी रिटर्न व्हॅल्यू इंटिजर दिलेली आहे. म्हटलं इंटिजर डेटा टाईप दिलेले. समजलं? 4 प्रकार आहेत. कुठले कुठले आहेत? एक नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. सेकंड नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. थर्ड आर्ग्युमेंट बट नो रिटर्न व्हॅल्यू. अँड फोर्थ आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. समजलं? आता एक एक्झाम्पल बघूया. मी काय केलेले आहेत? युजिंग नेमस्पेस STD मध्ये फंक्शन्स डिक्लेअर केलेले आहेत. बघा फंक्शन्स फर्स्ट कुठले घेतलेलं आहे? नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. वॉइड फंक्शन 1 डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन कुठलं आहे? नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. म्हणजे इंटिजरचा डेटा टाईप मी रिटर्न केलेला आहे आणि पॅरामीटर पास केलेले नाहीत. म्हणजे काय झालं? नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. का? कारण इंटिजर मी रिटर्न टाईप दिलेलं आहे. थर्ड कुठला आहे? आर्ग्युमेंट बट नो रिटर्न व्हॅल्यू. आर्ग्युमेंट मी पास केलेले आहेत पण नो रिटर्न व्हॅल्यू मी वर्ड डेटा टाईप घेतलेला आहे म्हणून. आणि फोर्थ कुठला आहे? आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. म्हणजे मी आर्ग्युमेंट पण पास केलेले आहेत आणि रिटर्न व्हॅल्यू इंटिजर पण दिलेली आहे. मेन मेथडमध्ये मी काय केलेलं आहे? इंटिजर एक्स आणि वाय व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. एक मेसेज दिलेला आहे सिम्पल फंक्शन टाईप एक्झाम्पल प्रोग्राम इन C++. मी मेसेज डिस्प्ले केलेला आहे. त्याच्यानंतर मी फंक्शन्स कॉल केलेले आहेत. बघा पहिलं फंक्शन्स कॉल केलेलं आहे फंक्शन 1. त्याच्यानंतर एक्स इक्वल्स टू फंक्शन 2. कारण त्याच्यावरती काय होतं? नो आर्ग्युमेंट होते पण रिटर्न टाईप होता माझा. मग रिटर्न टाईप कुठंतरी काहीतरी डिस्प्ले करणार आहे, रिटर्न करणार आहे. म्हणून काय झालं? त्या फंक्शनमध्ये जे काय देणार आहे ते मला एक्सला रिटर्न व्हायचं आहे. म्हणून मी काय केलेलं आहे? एक्स इक्वल्स टू फंक्शन 2 काय केलेलं आहे? डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे? रिटर्न केलेलं आहे सी आउट एक्स. त्याच्यानंतर थर्ड कुठला आहे? बघा नो आर्ग्युमेंट बट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. फंक्शन 3 मध्ये फक्त मी काय केले? आर्ग्युमेंट केलेले आहेत, आर्ग्युमेंट पास केलेले आहेत. रिटर्न व्हॅल्यू माझी काही नाही आहे. पण इथं काय आहे? बघा सेकंडमध्ये आर्ग्युमेंटसुद्धा मी पास केलेले आहेत. आर्ग्युमेंट पास केलेले नाही आहेत पण काय केलं? रिटर्न टाईप आहे म्हणून काय केलेलं आहे? मी एक्सला काय केलेलं आहे? फंक्शन असाइन करून घेतलेलं आहे. आणि फोर्थ कुठला आहे? नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. म्हणजे दोन्ही पण आहेत. आर्ग्युमेंट पण पास केलेले आहेत आणि रिटर्न व्हॅल्यू पण केले. मला ते काय करायचं आहे? ॲडिशन करायचे आहे त्या दोन्हींची आणि वायमध्ये स्टोअर करायचं आहे.
मी काय केलं आहे बघा आता फंक्शन 1 ते काय झालं फर्स्ट मी दाखवलं फर्स्ट म्हणजे हे काय झालं तुमचं फंक्शन डिक्लेरेशन हा पार्ट झाला तुमचा फंक्शन डिक्लेरेशन. त्याच्यानंतर हा पार्ट झाला फंक्शन कॉल आणि आता फंक्शन डेफिनेशन. बघा प्रत्येक फंक्शन मी वेगवेगळं डिक्लेअर करून घेतलेलं आहे. फंक्शन कॉलमध्ये मी काय केलेलं आहे फक्त मेसेज प्रिंट केलेला आहे नो आर्ग्युमेंट नो रिटर्न व्हॅल्यू. म्हटल्यानंतर मी काय करणार आहे जेव्हा हे फंक्शन कॉल होईल त्या वेळेला फक्त मला काय होणार आहे मेसेज डिस्प्ले होणार आहे इट्स सिम्पल फंक्शन डेफिनेशन. त्याच्यानंतर फंक्शन टू सेपरेट केलेलं आहे बघा फंक्शन 1चा पार्ट संपला त्याच्यानंतर फंक्शन 2 स्टार्ट झालेला आहे डेफिनेशन पार्ट. फंक्शन 2मध्ये काय केलेलं आहे बघा फंक्शन 2चा काय अर्थ आहे नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू. नो आर्ग्युमेंट म्हणजे माझे पॅरामीटर मी काही पास केलेले नाहीत फक्त रिटर्न व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणून काय झालं मी इथंच डायरेक्ट डिक्लेअर केलेलं आहे इंट सी इक्वल्स टू 100 आणि रिटर्न म्हणजे ह्याच फंक्शनमध्ये मी काय दिलेलं आहे मला रिटर्न व्हॅल्यू काय असेल ते मी इथंच प्रिंट केलेले आहे फक्त रिटर्न करण्यासाठी इंटिजर रिटर्न व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून. मग पण काही केलेलं नाही पॅरामीटर पास केलेले नाही आहेत. थर्ड बघा थर्ड फंक्शनमध्ये काय होणार आहे थर्ड फंक्शनमध्ये काय झालेलं आहे आर्ग्युमेंट पण पास केलेले आहेत पण रिटर्न व्हॅल्यू काहीही नाही आहे. म्हणजे काय झालं इथंच मी कॅल्क्युलेशन्स करणार इथंच प्रिंट करणार आहे मला रिटर्न व्हॉइडला काही पाठवायचं नाही. त्याच्यानंतर लास्ट आहे इंटिजर आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू म्हणजे काय झालं आर्ग्युमेंट पण पास केलेले आहेत आणि मी रिटर्न व्हॅल्यूसुद्धा दिलेली आहे. आता हे कशावरून बघणार आहे मेन मेथडमध्ये बघा मेन मेथडमध्ये मी काय केलेलं आहे इथं बघा मेन मेथडमध्ये मी दिलेले आहेत याच्यानुसार ते फंक्शन्स तुमचे कॉल होणार आहेत. आता जे तुम्ही फंक्शन डेफिनेशन पार्टला देतात इंटिजर फंक्शन 2 व्हॉइड फंक्शन 3 इंट ए इंट बी तोच पार्ट तुमचा कुठं येणार आहे डिक्लेरेशनमध्ये बघा व्हॉइड फंक्शन 1 इंटिजर फंक्शन 2 व्हॉइड फंक्शन 3 इंटिजर ए इंटिजर बी इंटिजर फंक्शन 4 इंटिजर ए इंटिजर बी. हे सेम कुठं आहे तुमचं डिक्लेरेशन्स पार्टला सुद्धा आहे फक्त डेफिनेशन्स आणि डिक्लेरेशन्स पार्ट सेम का असतो कारण फक्त डिक्लेरेशन्सचा अर्थ काय कंपायलरला समजण्यासाठी आपण काय करून ठेवू शकतो डिक्लेरेशन पार्ट क्रिएट करून ठेवू शकतो. आता आउटपुट बघा पहिल्यांदा काय झालं पहिला मेन मेथडमध्ये माझं पहिलं आउटपुट होतं सिम्पल फंक्शन टाईप एक्झाम्पल प्रोग्रामिंग C++. त्याच्यानंतर माझा प्रोग्राम मेन मेथडमध्ये गेल्यानंतर काय प्रिंट होतं आहे बघा फर्स्ट झालं सिम्पल टाईप एक्झाम्पल प्रोग्रामिंग C++. त्याच्यानंतर काय कॉल झालं आहे फंक्शन 1मध्ये तुम्ही काय प्रिंट करून ठेवलं आहे बघा इट्स सिम्पल फंक्शन डेफिनेशन झालं. फंक्शन 1मध्ये गेल्यानंतर काय झालं एक मेसेज आहे इट्स सिम्पल फंक्शन डेफिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फंक्शन 2 कॉल होणार आहे. फंक्शन 2मध्ये तुम्ही मेनमध्ये काय करून घेतलेलं आहे बघा एक्स प्रिंट करायचं आहे तुम्हाला फंक्शन 2मध्ये. मग आता फंक्शन 2 कुठं आहे बघणार ते फंक्शन 2मध्ये तुमचं काय केलेलं आहे तुम्ही इंट सी इक्वल्स टू 1000 रिटर्न सीची व्हॅल्यू कुठे जाणार आहे एक्सला कॉपी होणार आहे आणि काय होणार आहे रिटर्न व्हॅल्यू एक्सची 1000 होणार आहे. त्याच्यानंतर थर्ड फंक्शन्स काय आहे बघा तुमचं मेनमध्ये थर्डमध्ये तुम्ही व्हॅल्यू असाईन केलेल्या आहेत 10 आणि 20 तुम्ही असाईन केल्यामुळे काय झालं मल्टिफिकेशन केलं आहे तुम्ही ॲडिशन्स केलेलं आहे 10 आणि 20ची ॲडिशन होऊन ॲडिशन काय होणार आहे तुम्हाला डिस्प्ले होणार आहे झाली. त्याच्यानंतर थर्ड फंक्शन्स काय आहे तुमचं फोर्थ फंक्शन काय आहे बघा फोर्थ फंक्शन काय आहे तुमचं सीमध्ये तुम्ही ए बी ॲडिशन करून काय करणार आहे तुम्ही फंक्शन्स फोर्थ दिलेलं आहे पण मेनमध्ये काय केलेलं आहे तुम्ही त्याचं मेनमध्ये काय केलेलं आहे व्हॅल्यू पास केलेलं आहे पॅरामीटर 100 आणि 200ची काय होणार आहे ॲडिशन होणार आहे आणि आउटपुट तुम्हाला डिस्प्ले होणार आहे 300. समजलं विथ आर्ग्युमेंट विदाउट आर्ग्युमेंट रिटर्न टाईप नो रिटर्न टाईप. समजलं काय आहे ते फंक्शन डेफिनेशन टाईप्स ऑफ फंक्शन्स म्हणजे फंक्शन्स तुम्ही किती प्रकारे आणि कशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता किती प्रकारे तुम्ही 4 प्रकारे फंक्शन्स क्रिएट करताय कसे कोणत्या प्रकारे नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू नो आर्ग्युमेंट बट रिटर्न व्हॅल्यू आर्ग्युमेंट बट नो रिटर्न व्हॅल्यू आणि फोर्थ वन आर्ग्युमेंट अँड
रिटर्न व्हॅल्यूज. आता आर्ग्युमेंट आणि रिटर्न व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत. आर्ग्युमेंट म्हणजे काय, जे आपण पॅरामीटर पास करतोय ते, आणि रिटर्न व्हॅल्यू म्हणजे आपण जो आपल्याला रिटर्न डेटा टाईप पाहिजे आहे तसा. जसा की इथं इंटिजर फंक्शन 1, व्हॉइड फंक्शन 3 असं दिलेलं आहे, त्याला काय म्हणायचं आहे आपण, रिटर्न व्हॅल्यू. नेक्स्ट पॉईंट आहे फंक्शन कॉल. त्याच्यामध्ये काय, फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स आणि कॉल बाय पॉइंटर. त्याच्यातलं आपण एक बघूया आता, फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू. आता काय करू शकतो आपण, फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू करू शकतोय, फंक्शन कॉल बाय पॉइंटर किंवा फंक्शन कॉल बाय रेफरन्स. तिन्हींचा अर्थ काय आहे ते आपण बघूया. तर फर्स्ट बघूया फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू. इन कॉल बाय व्हॅल्यू, ओरिजिनल व्हॅल्यू cannot be changed or modified. In call by value, when you passed value to the function, it is logically stored in the function parameters in stack memory location. If you change the value of function parameter, it is changed for the current functions only, but it is not changed value for variables inside the caller functions such as main. याचा अर्थ काय मी सांगते. त्याच्यानंतर एक सिंपल एक्झाम्पल बघूया पहिला, आणि मग तुम्हाला इथं बघा, कॉल बाय व्हॅल्यूचं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. मी काय केलं आहे, तर तुम्हाला कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे फंक्शनमध्ये एखाद्या फंक्शनमध्ये काय काय पार्ट येणार आहे. एक येणार आहे तुमचा डिक्लेरेशन, नेक्स्ट कॉल आणि थर्ड डेफिनेशन. आता डिक्लेरेशन आणि डेफिनेशन पार्ट तुमचा सेमच असतोय. काय केलेलं आहे, मी इंटिजर मेन प्रोग्राम घेतलेला आहे. मेनमध्ये काय केलेलं आहे, इंट x = 10. एक्सला काय केलेलं आहे, 10 व्हॅल्यू असाइन केलेली आहे. मी एक फंक्शन क्रिएट केलेलं आहे, ते मी फंक्शन इथं कॉल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. काय केलेलं आहे, एक्स व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. आता फंक्शन्स आउटसाईड मेनमध्ये आलं. मेनमध्ये काय आलं, फंक्शन 1 इंट वाय म्हटल्यानंतर काय झालं बघा, एक्सची व्हॅल्यू आहे इंट, काय झालं, एक्सची व्हॅल्यू आहे ती काय झाली, कॉपी झाली वायच्या लोकेशनला. परत मी चेंजेस केले, y = 10 म्हणजे काय झालं बघा, एक काय झाला, एक्स व्हेरिएबल झाला, दुसरा वाय व्हेरिएबल झाला. आता तुम्ही एक्सला काय करून ठेवलेलं आहे, 10 असाइन करून ठेवलेलं आहे. परत एक्सची व्हॅल्यू झाली, वायला पण काय झालं, 10 असाइन झालं, कारण एक्सची व्हॅल्यू काय झाली, वायमध्ये असाइन झाली. पण दोघांना काय झाले, सेपरेट मेमरी लोकेशन आहे, एक्सला वेगळा आणि वायला वेगळा. म्हणजे काय झालं, स्टोरेज वेगवेगळं आलं. जरी तुम्ही एक्समध्ये चेंजेस केला तर त्याचा इफेक्ट कुठं होणार नाही, वाय लोकेशनला होणार नाही. आणि जर तुम्ही वायमध्ये चेंज केला तरी त्याचा इफेक्ट कुठं होणार नाही, एक्समध्ये होणार नाही. आता मी इथं वायमध्ये चेंज केलेलं आहे, y = y + 10 आणि y प्रिंट केलेलं आहे. म्हटल्यानंतर इथं माझे काय होणार आहे, वायची व्हॅल्यू 20 झाली, कारण मी काय केलं, ॲडिशन 10. एक्सची व्हॅल्यू ऑलरेडी होती वायमध्ये, वाय होती ऑलरेडी 10 + 10 मी 20 झाली. त्याचा इफेक्ट कुठे झालेला नाही, एक्समध्ये झालेला नाही. त्याला काय म्हणायचं आहे, कॉल बाय व्हॅल्यू. म्हणजे काय होणार आहे, सेपरेट मेमरी लोकेशन्स भेटणार आहे दोघांना. त्यामुळे त्याचा इफेक्ट एखाद्या व्हेरिएबलचा इफेक्ट दुसऱ्या व्हेरिएबलवरती होणार नाही आहे कधी, कॉल बाय व्हॅल्यू करताना. लक्षात आलं, समजलं. कॉल बाय व्हॅल्यूचा अर्थ काय, रेग्युलर एक्झाम्पल घेतो त्याच पद्धतीने फक्त काय होणार आहे, तुम्ही जेवढे व्हेरिएबल घ्याल त्या प्रत्येक व्हेरिएबलला काय होणार आहे, वेगळा मेमरी स्पेस भेटणार आहे. आणि त्या वेगळ्या मेमरी स्पेसनुसार जो पहिला व्हॅल्यू असेल ती कॉन्स्टंट असली तरी तुम्ही नेक्स्ट व्हेरिएबलमध्ये काही चेंजेस करत असाल तर त्याचा इफेक्ट कॉन्स्टंट व्हॅल्यूला होणार नाही आहे. समजलं. त्याच्यानंतर आहे कॉल बाय रेफरन्स आणि कॉल बाय पॉइंटर. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. नाऊ वी आर स्टॉप हिअर. थँक्यू.